कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची संरक्षण सचिवांसोबत अर्धा तास बैठक। याआधी मोदींची हवाई दल, नौदल आणि लष्कर प्रमुखांसोबत सुद्धा बैठक संपन्न। बीएसएफमध्ये 18,000 सैनिकांची भरती केली जाणार। बीएसएफला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय। भारतानं चिनाबचं पाणी रोखलं, लवकरच झेलमचं सुद्धा पाणी थांबवणार। पाकच्या पंजाब प्रांताची जीवनरेखा कोरडी ठाक, शेतीवर परिणाम होणार। भारतीय युद्धनौकेच्या युद्धाभ्यासानंतर आता पाकिस्तानला धडकी। तुर्कीची युद्धनौका TCG बायुकडा पाकिस्तानात। तुर्कीकडून पाकिस्तानला मदत पुरवली जात असल्याचं समोर। अतिरेक्यांना मदत केल्याचा संशय असणाऱ्या तरुणाची आत्महत्या। नदीमध्ये उडी मारून इम्तियाज मगरेची आत्महत्या। इम्तियाज मगरेवर दहशतवाद्यांना अन्न पुरवल्याचा संशय। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात मोठ्या घडामोडी। पाकिस्तान लष्कराची सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक। पाक लष्करानं राजकीय पक्षांना वाढलेल्या तणावाची माहिती दिली। भारताला उपदेशकांची नव्हे तर भागीदारांची गरज आहे। भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी युरोपियन युनियनला फटकारलं, तर युरोपियन युनियनचा भारताला पाकसोबत चर्चा करण्याचा होता सल्ला। भारतीय सुरक्षा संस्थांकडे लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदशी संबंधित दहशतवाद्यांची यादी। सीमेपलीकडनं काम करणारे हँडलर्स, लॉन्चिंग कमांडरची सुद्धा यादीमध्ये नावं। सूत्रांची माहिती। सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर आता काश्मीरला मोठा फायदा। जम्मू काश्मीरमधील रखडलेले 6 जलविद्युत प्रकल्पांच्या कामाला यामुळे गती मिळणार। लष्कर आणि काश्मीर पोलिसांकडून सुरनकोट जंगलातल्या दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त। संयुक्त कारवाईमध्ये 5 IED आणि इतर साहित्यही जप्त। LOCवर सलग 11व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी या भागामध्ये गोळीबार। भारतीय लष्कराच्या जवानांकडून सुद्धा गोळीबाराला चोख प्रत्युत्तर। आम्हाला कोणाचा पक्ष फोडायचा नाहीये, पण काँग्रेसची लोक आपल्याकडे आली तरी आधी तुमचा विचार करणार। पुण्यातल्या भाजप पदाधिकारी बैठकीमध्ये बावनकुळेंचं वक्तव्य। बावनकुळेंना लाज वाटली पाहिजे। बावनकुळेंना थोडी तरी लाज असती तर काँग्रेस फोडा असं म्हणाले नसते। संजय राऊतांची टीका। हक्काचा निधी माझ्या खात्याला मिळाला पाहिजे। काही योजनांचे पैसे कट करता येत नाहीत। नियमानुसार माझ्या खात्याला निधी द्यावाच लागेल, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। ऑपरेशन ब्लू स्टार काँग्रेसची चूक होती। 80च्या दशकातील पक्षाच्या चुकांची जबाबदारी घ्यायला तयार। एका शीख विद्यार्थ्याच्या प्रश्नावर राहुल गांधींची प्रतिक्रिया। ट्रम्प सरकारचा पुन्हा एकदा टॅरिफ स्ट्राईक। अमेरिकेबाहेर बनवलेल्या चित्रपटांवर 100% कर लादला। वेव्स परिषदेमध्ये 4 दिवसात विविध उपक्रमांतर्गत 1328 कोटींची उलाढाल। वेव्समध्ये 77 देशांचा सहभाग। संतोष देशमुखांची कन्या वैभवी देशमुखला 12वीत 85% गुण। कौतुकाची थाप द्यायला माझे वडील नाहीत, पण आरोपींना फाशी द्यावी, वैभवीची प्रतिक्रिया। यंदा 12वीचा 91.88% निकाल। यंदाही मुलींचीच बाजी। 96.74% कोकण विभाग अव्वल, तर लातूरचा सर्वात कमी म्हणजे 89.46% निकाल। पुण्यात म्हाडाच्या सदनिका विक्रीला प्रथम येणाऱ्यास प्राधान्य। कोणत्याही मध्यस्थीशिवाय वितरण। 2023 पूर्वीच्या सोडतीतील 15% सामाजिक गृहनिर्माण विक्री अभावी शिल्लक। धुळे शहराच्या मध्यातनं जाणाऱ्या पांझरा नदीची दुरावस्था। पानवेल वाढल्यामुळे नदीत प्रदूषण। नदीची स्वच्छता करण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी। मे महिन्याच्या सुरुवातीला मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा हा 23%वर। मुंबईकरांवर सध्या पाणी कपातीची टांगती तलवार। 15 मे पर्यंत आढावा घेऊन पाणी कपातीसंदर्भात निर्णय, पालिकेकडून स्पष्ट। राज्यावर गारपिटीचंही संकट, तर पुढील 5 दिवस राज्यामध्ये उन्हाळी पावसाचा जोर राहणार। बुधवार आणि गुरुवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला इशारा। तिकडे उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। जोरदार पावसामुळे तेहरी जिल्ह्यातल्या कॅम्प्टी भागामध्ये धबधबा प्रवाहित। नवोदित अभिनेत्रीच्या तक्रारीवरून अभिनेता एजाज खान विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल। लग्न करण्याचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचाही आरोप। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।